तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। सांब जय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव। श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय। संत शिरोमणि मन्मथ स्वामी महाराज की जय। सद्गुरु धारेश्वर महाराज की जय। भगवती जगदम्बा माता की जय। अन्नपूर्णा माता की जय। दुर्गा माता की जय। भारत माता की जय। गो माता की जय। अपने अपने माता पिता की जय। हर हर महादेव। श्री शिव परमात्मा स्वरूप जगदाद्य जगद्गुरु मूल पंचाचार्य मन्मथादि संत बसवादि प्रमथ सद्गुरु धारेश्वर तथा आदिश्वर शिवाचार्यांपासून मल्लिकार्जुन शिवाचार्य पर्यंतच्या गुरु परंपरेला अनंत प्रणाम करून आजच्या वाङ्मयी सेवेला आरंभ करीत आहे। दीपावली संपली, सुट्ट्या संपल्या आणि आता आपण आपल्या नेहमीच्या कार्यामध्ये मग्न होत आहोत। परंतु असे जरी असले तरीही देखील सांजवात लावून आपण कोणत्याही रात्रीची सुरुवात करत असतो। त्याचप्रमाणे सकाळ सकाळी स्नान पूजा करून दिवाबत्ती करून देवाची पूजा करून मग आपण दिवसाचा आरंभ करत असतो। म्हणजे आपली दिवाळी दररोजच असते, फक्त आपण एक दिवा किंवा एक समय लावून आपला दिवस सुरुवात करतो आणि दीपावली वळी म्हणजे दिव्यांची ओळच आपल्या दीपावलीच्या निमित्ताने असते। जरी आपणाला दीपावली निमित्ताने एवढा मोठा जरी उत्सव नाही करता आला तरी छोट्या प्रमाणात का असेना आपण दररोज दिवा लावतच असतो। आणि त्या दिव्याचं एक वैशिष्ट्य आहे, दिव्या संबंधाने बोलत असताना किंवा दिव्याची महती समजून घेत असताना आपण स्वप्रकाश महादेव, स्वप्रकाश जसं शिव परमात्मा हा स्वतः स्वयंभू आहे, त्याला आई नाही, वडील नाही, जन्म नाही, मरण नाही, रोग नाही, काही नाही, ही जशी परिस्थिती आहे त्याचप्रमाणे हा दिवा सुद्धा असाच आहे। दिव्याची अग्नीची कुणीही निर्मिती केली नाही। दोन झाडाच्या दोन फांद्या एकमेकाला घासल्या आणि त्यातून अग्नी निर्माण झाला। गारगोट्याचे दोन खडे एकमेकावर घासले गेले आणि त्यातून सुद्धा अग्नीची निर्मिती झाली। अशा पद्धतीने केवळ घर्षणाने ढगांचं घर्षण झालं तरी आकाशात वीज चमकते, हे आपण पाहतो आहे। तेव्हा घर्षण ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे। आणि तशाच पद्धतीने आपण आपल्या मनाला आणि बुद्धीला सतत घासत राहिलं पाहिजे। बुद्धीला घासून मी करतोय हे बरोबर आहे का, हे असंच असेल का, ते तसंच असेल का, असं सतत विचारत राहिलं पाहिजे। आणि मनाला प्रसन्न राहण्याचा संकल्प दिला पाहिजे। तू सतत प्रसन्न राहा, आनंदी राहा, अशा प्रकारचा आपण आपल्या मनाला संकल्प केला पाहिजे। आजच्या दिवसाचा आपण आरंभ केला त्यावेळेला सकाळी वास्तुशांत, त्यानंतर स्वामी समर्थ आणि मन्मथ स्वामी मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम, त्यानंतर पुन्हा वास्तुशांत, त्यानंतर धारेश्वर मठात आलेल्या सद्भक्तांना दर्शन, त्याच वेळेला काही मानकरी आहेत त्या लोकांशी चर्चा, ते झाल्यानंतर पुन्हा एक आपल्या मठाच्या 63 मठाधी जे मठपती आहेत, पुरोहित आहेत, त्यापैकी पेठेचे पुरोहितांच्या मातोश्री शिवैक्य झाल्या म्हणून त्या ठिकाणी भेट, आणि त्यानंतर खंडोबाच्या पालीमध्ये एका गर्भाष्टम दीक्षित समारंभाच्या निमित्ताने त्या ठिकाणी आता चाललेलो आहोत। आणि मग हा कार्यक्रम झाल्यानंतर त्यांना लिंग दिल्यानंतर शिखर शिंगणापूरची उद्यापासून सुरू होणारी पदयात्रा, असा हा सर्व सोहळा आज दिवसभर आपण अनुभवत आहोत। एकूणच या सगळ्या निमित्ताने किंवा या कारणाने आपणाला 3 गोष्टी लक्षात आलेल्या आहेत। एक, आपण मंदिराची निर्मिती करणार आहोत, दुसऱ्या बाजूला घराची निर्मिती झालेली आहे आणि घराचा आनंद उत्सव आपण साजरा करत आहोत, आणि तिसरी गोष्ट
म्हणजे एक व्यक्ती आपणाला सोडून चाललेली आहे, परंतु त्या व्यक्तीला जात असताना अनेक माहेश्वरांचं शेकडो माहेश्वर आलेले आहेत, एक शिवाचार्य आलेले आहेत आणि हजारोंच्या संख्येने इतर भक्त भाविक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. लक्षात ठेवा, शेवट गोड व्हावा असं नेहमी म्हणत असतात आणि त्या पद्धतीने आपण आपल्या आयुष्यभर काय केलं, कसं केलं, या सगळ्या गोष्टींचा शेवट कसा झाला, अंत्येष्टीच्या वेळेला आपल्या जवळ किती लोक आलेले होते, किंवा आपला अंतकाल होत असताना आपला किती सुख दुःख यातना जे काय झालं, त्या सर्वांचा आपण प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकत नाही, आपण पाहू शकत नाही. फार फार तर मी आजारी पडलोय वगैरे हे आपल्या लक्षात येऊ शकतं, परंतु आजार शरीराला आहे, मनस्थिती काय आहे, मन एव मनुष्यानाम कारणम बंध मोक्षयोः असं म्हटलेलं आहे. बंधनात पडणं किंवा मुक्त होणं हे मनावर अवलंबून आहे. मन नेहमी प्रसन्न राहिलं, मन नेहमी आनंदी ठेवलं तर मात्र त्या जीवात्म्याला कधीच दुःख प्राप्त होत नाही. प्रत्येक जीवाने ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आणि त्या पद्धतीने आपल्या जीवन चरित्राचा किंवा आपल्या जीवनक्रमाचा एक नियम करून घेतला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जीवन जगत असताना प्रत्येक व्यक्तीला आहार पाहिजे, निद्रा पाहिजे, संसार पाहिजे, हे सर्व गोष्टी खरी आहेत. पण तरीही देखील या सगळ्या गोष्टी करत असताना ज्याप्रमाणे राजहंस किंवा बदक पक्षी पाण्यात बुडून बाहेर आला की त्याच्या पाण्याला एक थेंब शिल्लक राहत नाही, कमळाच्या पानावरती पाणी पडलं तरी ते त्याला टिकून राहत नाही, किंवा कमळाचं फूल मातीतून जन्माला आलेलं असलं तरी त्याला चिखल राहत नाही, त्याप्रमाणे आपणाला सुद्धा या भौतिक संसाराची कुठलीही आसक्ती राहता कामा नये. ठीक आहे, हे सर्व कर्म आपण करत राहणार आहोत, मात्र हे नसेल तर मला चालत नाही असं जमणार नाही आहे सर्वांना. काही काही लोकांचं असं असतंय की गायीचं आणि आमचं एवढं जवळच नातं आहे की मीच धार काढली तर गाय दूध देते, अन्यथा गाय दूध देत नाही आणि त्यामुळे गायीला सोडून आता मला काही तिकडे पदयात्रेला वगैरे येता येणार नाही असं सांगणारी मंडळी आपल्याला बघायला मिळतात. तेव्हा सज्जन हो, आपण या आणि अशा प्रकारच्या मोहात गुंतून न राहता पदयात्रेला जाणं अत्यंत आवश्यक आहे, दिंडीमध्ये जाणं अत्यंत आवश्यक आहे. कित्येक लोक आहेत की दिंडीमध्येच आम्हाला काय व्हायचं ते होऊ दे, जन्म मरणाची भीतीच आम्हाला नाहीये, फक्त आम्हाला नामस्मरण करत, देवाचं नामस्मरण करत पुढे जायचं आहे असं ध्येय अनेकांचं असतं आणि त्या ध्येयाला अनुसरून सुद्धा अनेक लोक त्याच इच्छेने देवाच्या दरबारामध्ये किंवा देवाच्या या मार्गामध्ये कुठेतरी आपला देह ठेवताना दिसतात. तर त्या विरुद्ध औषध दिली तरी सुद्धा देह सुटत नाहीये अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. अन्न पाणी नाही, जखमा झालेले आहेत तरी सुद्धा त्या जीवात्म्याला कुठल्याही प्रकारे मृत्यू येत नाही अशी परिस्थिती आपण पाहतो. मरण सुद्धा मागावं लागतं, पण करा स्मरण होईल दर्शन, तसंच करतो स्मरण त्याच योग्य मरण, हे लक्षात ठेवलं पाहिजे. अनेक लोक काय मला होत नाही, काही मला होत नाही असं म्हणतात, पण हे लोक अशा भयंकर अवस्थेमध्ये जातात, मग कुणाचा अपघात होईल, कुणाला भयंकर रोगाने ग्रासलेला असेल, कुठे गेले त्याचा पत्ता नाही अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. अनेक लोक अशा प्रकारे दुःखी कष्टी जीवन जगताना दिसतात. या सर्व दुःखाचा परिहार जर कोणता असेल तर नामस्मरण आणि पदयात्रा. हाताने टाळी मुखाने नाम, चरणी नृत्य करी टाळी, मुखे शिव नामावळी असं म्हटलेलं आहे. पायाने नाचत, हाताने टाळ्या वाजवत, तोंडाने नामस्मरण करणारा जीवात्मा आहे, त्याचा अंत मात्र आनंद स्वरूपाचा आपल्याला बघायला मिळतो. शेवट गोड व्हावा म्हणून आपला सतत प्रयत्न असतो आणि त्या प्रयत्नाचा पहिला भाग म्हणजे दिवाळीचा आपण आरंभच करत असताना गोडधोड करून करत असतो. या गोडधडाच्या पाठीमागे किंवा या मिष्टान्नाच्या पाठीमागे
शारीरिक सौख्याबरोबरच आत्मसौख्य ही सुद्धा गोष्ट महत्वाची आहे. आणि म्हणून आपल्याला आत्मिक आनंद मिळाला पाहिजे. आत्म्याला कुठल्याही प्रकारचा क्लेश होता कामा नये. आत्म्याच्या बाबतीत कोणती गोष्ट अधुरी अपुरी राहता कामा नये. कायम स्वरूपी निरंतरपणे आपल्याकडून सत्कृत्य घडत राहिली पाहिजेत. आणि तशा प्रकारचा प्रयत्न जे जीवात्मे करतात, तशा प्रकारे सर्वांशी एकरूप होऊन ईश्वराच्या चिंतनामध्ये लीन होत असतात. अशाच जीवात्म्यांना शेवटचा काळ हा आनंदमय जात असतो. हे आम्ही सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये एखादा सुखद प्रसंग येतो, त्यावेळेला त्यामध्ये आपण अनेकांना सहभागी करून घेतलं पाहिजे. बऱ्याच वेळा आपल्याकडून ही चूक होते की आनंदाचे प्रसंग असतात तेव्हा आपण एकटेच ते साजरे करण्याचा प्रयत्न करतो. कित्येक लोक यात्रेला जातात, यात्रा पिकनिक वगैरे जे काय ट्रिप असं ज्याला तुम्ही म्हणाल, त्याच्यामध्ये मौज मजा आपण करत असतो, पण ते सर्व आपण स्वतः करत असतो, इतरांना त्यामध्ये सहभागी करत नाही. मात्र जैन संप्रदायामध्ये तुम्हाला ही गोष्ट पाहायला मिळेल की यात्रा वगैरे उत्सव जे असतात ते त्यांनी इतरांना बरोबर घेऊन करत असतात. त्यांनी 5 गाड्या 10 गाड्या 100 माणसं 1000 माणसं मी यात्रेला नेणार असा संकल्प करत असतात. आणि म्हणून त्यांच्या बरोबर यात्रा करणारे आणि त्याच्याबरोबर जे गोरगरीब दीन दुबळे आहेत, ज्यांना यात्रा करणं अशक्य आहे, असे लोक सुद्धा यांच्या सहकार्याने त्या गाडीतून प्रवास करत असल्या कारणाने त्या सर्वांच्या आत्म्याला मिळणारी शांती, सर्वांनी त्या त्या मंदिरातून जाऊन, मठामधून जाऊन, तीर्थक्षेत्रामध्ये जाऊन जे दर्शन घेतलेलं आहे त्याचं पुण्य हे सर्व आपणाला फलद्रूप होत असतं, प्राप्त होत असतं. आणि म्हणून तशा प्रकारे गोरगरिबांना दर्शन घडवण्याचा, आमच्या मातोश्रींची तब्येत जरा नरम गरम असल्यामुळे आम्ही यात्रा कमी केल्या, नाहीतर वर्षातून 2 वेळ का असेना आम्ही जास्त देऊ शकत पण जातात. अशा यात्रा कंपनीना सांगून थोड्या प्रमाणात असेल कमी पैसे घ्या, परंतु ज्यांना जे गोरगरीब आहेत, ज्यांना या यात्रा करणं अशक्य आहे, अशा सामान्य लोकांना सुद्धा आपण यात्रा घडवल्या पाहिजेत. आमच्या बरोबर अनेक लोक एसी मध्ये राहणारे, ज्यांच्या घरामध्ये गडी काम करायला आहेत, कुठल्याही प्रकारचं काम करावं लागत नाही किंवा मोठ्या मोठ्या गाद्या गिरद्यावर झोपलेले असतात, अशी मंडळी सुद्धा केवळ गुरूंचं सानिध्य मिळतंय म्हणून सामान्य हॉलमध्ये सतरंजीवर झोपून आपली यात्रा करताना दिसतात. एकच हेतू त्यांचा आहे की देवासमोर आपण श्रीमंत नाही, गुरु समोर आपण श्रीमंत नाही, फक्त गुरूंचं सानिध्य मिळतं आणि देवाचं दर्शन घडतं. लक्षात ठेवा, आम्हाला तर याची खूप सुंदर अनुभूती आलेली आहे. आम्ही केदारनाथला गेलो, बद्रीनाथला गेलो किंवा नेपाळला वगैरे गेलो. जसं युद्ध प्रसंग वादविवाद आहेत आता अलीकडे आपल्याला नेपाळमध्ये ऐकायला मिळतात, आम्ही गेलो त्यावेळेला सुद्धा तो माओवाद त्यावेळेला त्या ठिकाणी होता, पण तरी सुद्धा आमची गाडी त्यांनी अडवली आणि अडवल्यानंतर गुरु महाराज गाडीत आहेत पाहिल्याबरोबर त्यांनी आम्हाला खुशकीचा मार्ग, कुठल्या रस्त्याने तुम्ही जा या पद्धतीने मार्गदर्शन केलं आणि त्या बाजूने आम्ही गेलो. कित्येक ठिकाणी रस्ता रोको असतं, वेगवेगळ्या निमित्ताने कुठल्या तरी पक्षाचं किंवा वेगळ्या संघटनांचं काहीतरी रस्ता रोको आंदोलन असतं, ते रस्त्यावर बसलेले असतात. आणि अशा वेळेला आमची गाडी जर तिथं गेली आणि एवढ्या 2 तास 3 तास उशीर होणार आहे असं जर त्यानं समजून सांगितलं तर ते लोक सुद्धा ठीक आहे, या रस्त्याच्या ऐवजी तुम्ही पलीकडच्या बोळातून जा, त्या रस्त्याने पुढे गेलात तर तुम्हाला जाता येईल, अशा प्रकारे मार्गदर्शन करून त्यांच्या त्या दिवसभराच्या किंवा 4-8 तास जे काय असतील तेवढा कालावधी खोळंबा होणार आहे, त्यामध्ये सुद्धा आपल्याला कधीच झाला नाही. त्याच्याही थोडं पुढे जाऊन सांगायचं झालं तर हिमालयामध्ये नेहमी दरी कोसळत असते, दगड पडत असतात, दरडी कोसळत असतात आणि रस्ते बंद होतात. कदाचित रस्त्यावरचा ते एखादा पूल वगैरे असेल ओढ्या तर सगळं वाहून जातं, ओढ्याच्या अलीकडे आणि पलीकडे 10 फूट.
आणि ओढ्याचे काय 10-20 फूट असेल ते असं 50-50 फूट रस्ता वाहून जातो आणि मग सगळेच लोक तिथे प्रत्येक यात्रेमध्ये आणि विशेष करून 12 पेक्षा जास्त जवळजवळ 14-15 तरी यात्रा झाल्या असतील हिमालयातील. या प्रत्येक यात्रेमध्ये आम्हाला असा अनुभव आला की आपण थोडं पुढे गेलो आणि दरडी कोसळली किंवा ती दरडी कोसळत होती आणि कोणीतरी सांगितलं आज आपण इथेच मुक्काम करूया आणि आपण तिथे थांबलो. जर पुढे गेलो असतो तर ती दरड आमच्याच अंगावर पडली असती किंवा आम्ही पुढे निघून गेलो असतो तर मागे येणं अवघड झालं असतं. असे अनेक गमती जमती आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळतात. एके ठिकाणी तर छोट्या गाड्या हिमालयामध्ये छोट्या गाड्या घेऊन जातात आणि तिथला ड्रायव्हर घेतात आणि त्या गाडीने प्रवास करत असतात. अशा या 5 सीटरच्या ज्या छोट्या गाड्या आहेत अशा कित्येक गाड्या आमच्या गाडी बरोबर प्रवास करत असताना वरून मोठा दगड पडला आणि त्या गाडीमध्ये माणसं बाजूला गेली परंतु ती गाडी पूर्ण मोठ्या दगडाखाली दबून गेली. त्यात माणसं असली तर ती मरून गेली असती किंवा काही लोक त्या गाडीत मेले असंही चित्र आपण पाहिलेलं आहे. मात्र आपल्या यात्रेमध्ये कधीही कुठल्याही प्रकारे गाडीचा अपघात झाला नाही, कुठल्या यात्रेकरूला त्रास झाला नाही किंवा कुठल्या वाहनाची सुद्धा मोडतोड कधी. काश्मीरमध्ये गेल्यानंतर तर दगडफेक हा सगळ्यात प्रसिद्ध प्रकार आपल्याला माहीत आहे. परंतु जेव्हा आमची काश्मीरमध्ये गाडी गेली आणि त्यावेळेला आमच्या सीटवर होतो, लक्षात ठेवा आम्ही भगवे कपडे घातले म्हटल्यानंतर मुसलमानांना आणखी जास्त राग येणार. परंतु आमच्या कपाळा भस्म पाहून त्या व्यक्तीने लगेच त्या मुलांना बाजूला केलं आणि दगडफेक बंद करायला लावली. सगळं प्रसंग पाहायला मिळतो. जसं आता परवा आपण पाहिलं की तू हिंदू आहेस का असं विचारून आणि बायको समोर पुरुषांच्या हत्या करण्यात आल्या. तसाच प्रसंग आम्ही एकदा अमरनाथ यात्रेत जात असताना आला. मात्र त्या प्रसंगामध्ये आम्ही सगळे संघटित झालो आणि ते 10 घोडेवाले होते त्या सगळ्यांनी शेवटी शरणागती स्वीकारली. एक पैसा सुद्धा न घेता त्याच्या घोड्यावरून आम्हाला पेहलगामला परत. वास्तविक पाहता त्यांच्याकडे गन्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे बॉम्ब गोळ्या आहेत, आणखी कितीतरी विकृत अशा प्रकारचं साहित्य त्यांच्या बरोबर आहे. पण तरीही देखील गुरूंच्या कृपेने, धारेश्वरच्या कृपेने किंवा ज्यांच्या पंचाचार्यांच्या, मन्मस्वामींच्या, बसवेश्वराच्या अनेक संत महंत शरण यांच्या नावाने आम्ही नामघोष जप करत जेव्हा या यात्रेतून जातो त्यावेळेला येणाऱ्या प्रत्येक संकटामध्ये आपणाला सहाय्यता मिळाली. कधीही कुठल्याही प्रकारे आपल्या यात्रेमध्ये कोणाला कसलाच त्रास झाला नाही किंवा कोणी मयत झालं नाही. पण तरीही देखील एक सद्ग्रस्त आपण महादेव कोळी समाज म्हणतो ते शिवभक्त असा शिवभक्त होता की मी काशीला गेलो की माझं अंत्यक्रिया जी आहे ती गंगेमध्येच झाली पाहिजे अशी त्यांची भावना होती. आणि त्या पद्धतीने त्यांनी आपल्या गावच्या लोकांना, मुलांना, सरपंचांना सर्वांना सांगून ठेवलं होतं की ज्या दिवशी माझं असं गंगेमध्ये देहार्पण होईल त्यावेळेला गावाला जेवण घाला. आणि योगायोगाने आम्हाला प्रयागराज जवळ असाच प्रसंग आला आणि ते हसता हसता शिवभजन करता करता शिवहार 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 असा जयघोष चालू होता आणि पुन्हा एकदम त्यांनी हसायला सुरुवात केली आणि हसता हसता फक्त ठसका लागला आणि पुन्हा त्यांचा श्वास कमी झाला, त्यांची भुवया फिरून बुबळे फिरू लागली आणि मग आम्ही दवाखान्यात नेलं. त्यांनी सांगितलं आता हे फार कठीण अवस्था आहे आणि एवढा मोठा खर्च काय, हा माणूस गरीब आहे असं म्हणताय, याची मंडळी तर केवळ रडतच बसलेली आहे ती, त्यामुळे यांच्याकडून हे शक्य नाही आहे, तुम्ही थांबा. शेवटी आम्हाला नाईलाजाने त्यांच्या घरच्यांना फोन करावा लागला. पण त्याने मला अगोदरच 2-3 दिवस सांगितलं होतं की आमच्या गावच्या सरपंचांचा तुम्ही शोध घ्या आणि
झालं का, विधी केला का? अरे बाबा म्हटलं अजून त्याने बेशुद्ध आहे तेवढंच. ते मृत्यू जोपर्यंत डॉक्टर सिद्ध सांगत नाही तोपर्यंत आम्ही मेलाय असं कसं म्हणू शकतो. त्यामुळे परंतु हे जास्त काळ टिकणार नाही किंवा अपंगत्व येणार, हे ना अशक्य आहे सांभाळणं, अशा पद्धतीचे डॉक्टरांचं म्हणणं आहे. तेव्हा काय करावं? काय हरकत नाही म्हटले, तुम्ही जेव्हा केव्हा डॉक्टर सांगतील तेव्हा कळवा. त्याने आम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे की मी जेव्हा काशीला जाईन त्यावेळेला माझा अंत्येष्टी तिकडेच गंगेच्या पाण्यामध्ये करावी असं माझी इच्छा आहे. आणि त्याप्रमाणे आम्ही सुद्धा तो विधी केला आणि योगायोगाने त्याच तिथीला सलग 3 वर्षे आम्ही जात होतो. आम्हालाही माहित नव्हतं की आपण या तारखेला निघालोय, त्या तारखेला निघालोय. रेल्वेचं तिकीट आम्ही काढायचो आणि ते बरोबर त्याच तारखेला मिळायचं. उज्जैनीमधून आम्ही प्रयागराजला जायचो आणि ती तिथी असायची की त्या तिथीला त्यांच्या नावाने आम्ही सगळेजण महाप्रसाद करायचो, नैवेद्य ठेवायचो आणि गंगेमध्ये त्यांच्या नावाने आरती वगैरे करायचो. सलग 3 वर्ष झालं आणि 4थ्या वर्षी मात्र 2 दिवस उशिरा तिकडे गेलो. 2 दिवस उशिरा गेल्यानंतर सुद्धा सगळे लोक म्हटले आपण तिकडे जात होतो आणि तुम्ही काहीतरी सांगत होता की अमुक अमुक व्यक्ती आहे, म्हणजे या व्यक्तीचं खूप मोठं पुण्य असलं पाहिजे म्हणून ते या ठिकाणी गेले. तेव्हा आपणाला ते कुठे गेले, तुम्ही त्यांचा विधी कुठे केला तेवढं सांगा. तसं तर आपण जंगमवाडी मठाच्या समोरच नदीमध्ये ते केलं होतं. लांबून बघितलं तरी ती समोरची नदी दिसतच होती. नाही नाही, तिथं जाऊन फक्त आम्हाला पाय धुवायचे आहेत. अशा प्रकारची लोकांची नंतरच्या यात्रेकरूंची अपेक्षा आपल्याला पाहायला मिळाली. सज्जन हो, एखादा पवित्र आत्मा आपल्या बरोबर येत असतो, आपण त्याला सामान्य समजतो परंतु तो असामान्य असतो. आत्म्याला कधीच सामान्य मानू नये. आपण त्याच्या गरीब श्रीमंतीनुसार त्याला कमी जास्त लेखू नये. आत्मचिंतन केल्यानंतर मात्र आपल्याला त्याचं सद्दर्शन घडत असतं आणि सद्दर्शन हेच सगळ्यात महत्वाचं आहे. यात्रा या त्याच निमित्ताने होत असतात. 31 नोव्हेंबर 25 ते 17 डिसेंबर 25 या अवधीमध्ये सुद्धा आम्ही नर्मदा परिक्रमा गाडीने आणि त्याचबरोबर सोरटी, सोमनाथ, द्वारका, त्याचबरोबर दत्तस्थान, गिरनार या दर्शन यात्रा सुद्धा आयोजित केलेली आहे. साधारण 17-18 दिवसाचा हा प्रवास आहे. या यात्रेमध्ये सुद्धा अनेक जण येण्यास उत्सुक आहेत. नर्मदा परिक्रमेमध्ये सुद्धा असाच प्रसंग येत असतो आणि त्यामध्ये जे चिरंजीव आहेत किंवा ज्या पंचमाता असं आपण म्हणतोय, तारा, मंदोदरी, सीता वगैरे, त्याचप्रमाणे हनुमान, विभीषण, परशुराम, हे जे सप्त चिरंजीव आपल्याला सांगितलेले आहे, या चिरंजीवांचं रस्त्यात कुठेतरी दर्शन होतच होतं. पुण्यावरून एक महिला मंडळ दरवर्षी अशा प्रकारे त्या यात्रेला जात असे आणि ती यात्रा करून आल्यानंतर त्यांना कुणीतरी एक व्यक्ती भेटली होती आणि तिने सांगितलं, आता तुम्ही चाललाय ना परत, आता गाडीमध्ये ते गुरु महाराज आहेत, त्यांचं प्रवचन ऐका. त्यांनी शिवपाठ करतात, त्यांना कळे ना हरिपाठ ऐकायचं होतं, शिवपाठ कुठे काय नवीनच ऐकायला मिळतंय. पण शिवपाठाबद्दल माहिती सांगणारे एक सत्पुरुष त्यांना नर्मदा परिक्रमेमध्ये जंगलामध्ये भेटले होते आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही रस्त्यात 2 दिवस रेल्वेमध्ये आम्ही होतो, तर त्यांनी सुद्धा अतिशय आनंदाने यामध्ये सहभाग नोंदवला आणि आपलं पवित्र कार्य, जी पवित्र पद्धती आहे ती त्यांनी समजून घेतली आणि त्या पद्धतीने त्यांनी नर्मदा परिक्रमेमध्ये आपणाला भेटलेले गुरुवर्य, आपणाला भेटलेले संत जे आहेत ते कट्टर शिवभक्त असले पाहिजेत. शिवपाठाचं आपणाला त्यांनी पठण करायला सांगितलेलं आहे. अशा प्रकारची धारणा त्या मंडळींची झालेली आहे आणि आता पुण्यामधून जाणारी मंडळी आहेत ते आवर्जून कुणीतरी भक्त येणार आहे का, तुमच्यातले कोण आहेत का, अशी चौकशी करत असतात. बऱ्याच वेळा आपणाला हे यात्रा वगैरे करणारे लोक आहेत, ट्रॅव्हल्सवाले आहेत, त्यांचा काय पोट भरायचा धंदा आहे असं आपण म्हणतो. लक्षात ठेवा,
त्यांनी त्यांची बायका पोरं आहेत त्यांना पोट भरलंच पाहिजे, त्यांचं पोटाची व्यवस्था त्यांनी केलीच पाहिजे. पण ही करत असताना आमच्यासाठी एक स्वतंत्र सुंदर अशा प्रकारची दर्शन व्यवस्था करतायत हे लक्षात ठेवलं पाहिजे. आम्हाला माहितही नसतं की त्या यात्रेमध्ये येणारी व्यक्ती कोण कोण आहेत, काय आहेत. सगळेच ओळखीचे असतात असे नाही. अनोळखी असलेली व्यक्ती सुद्धा, पण जी रोज नामस्मरण करते, रोज शिवपाठ करते, हरिपाठ करते, वेगवेगळ्या प्रकारची पूजा अर्चना करते किंवा ध्यानधारणा करते, अशी एखादी व्यक्ती आपल्या बरोबर येत असेल तर तो सुद्धा एक पुण्यपर्व काळ संबोधला जातो. आणि त्या निमित्ताने त्यांच्या सान्निध्यात होणारा यात्रा उत्सव, अगदी बसमध्ये बसून सुद्धा आपण चाललो असलो तरी त्या बसमध्ये कुठेतरी एखादा हातामध्ये माळ घेऊन, मग तो कुठलाही संप्रदाय कुठलाही असू दे किंवा धर्म वेगळा कुठलाही असू दे, तो नामस्मरण चिंतन करतोय. त्या नामस्मरणामुळे त्या बाजूला जी निर्माण होणारी वलय आहेत त्या वलयाच्या माध्यमातून आपणाला एक आत्मिक आनंद मिळत असतो. आणि तो आनंद या त्रायती सा यात्रा असं म्हटलेलं आहे, जी तारण करते ती यात्रा. आणि त्या नात्याने आपण आपल्या स्वतःच आत्मकल्याण करून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपणाला जे साध्य करून घ्यायचं आहे त्या प्रत्येक साध्यतेकडे जाण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये मांगल्य यावं, ते मांगल्य इकडे यात्रा करण्याच्या निमित्तानं असेल किंवा हे सुद्धा आम्ही आता काय म्हणतात त्याला, टेलिग्राम का काय तर तुमचं चालू आहे, याच्यामध्ये सुद्धा आज आपल्याकडे 530 लोक आहेत. 530 लोकांमध्ये एक तरी साधक असेल, एक तरी निश्चितपणे जप पूजा ध्यान करणार असेल की त्याच्या सान्निध्यामुळे यामध्ये येणारे वेगवेगळ्या प्रकारचे उपदेश, यामध्ये येणारे वेगवेगळ्या प्रकारचे संदेश, काही लोक नुसतं शुभ काय गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग आणि गुड नाईट हेच करत राहतात. त्यांना गुड म्हणजे काय तेच माहिती नाही, अशी अवस्था आहे. परंतु जे खरोखर अशा प्रकारे चिंतन करणारे लोक असतात त्यांचं एकच वाक्य असतं, समाधान हेच खरे सुख. आणि मग सुखाचं काय अर्थ आहे हेच, आणि खरे म्हणजे काय आहे आणि समाधान म्हणजे काय आहे याचा शोध घ्यायला आपण सुरुवात करतो. आपोआपच आपणाला समाधान म्हणजे काय आहे याची अनुभूती यायला सुरुवात होते. सुख म्हणजे काय आहे याची आम्हा निश्चितपणे जाणीव होत असते. पण संत सत्पुरुष किंवा जे अभंग करते आहेत त्या लोकांनी मात्र आम्हा सुख दिसे संतांचे पायी, संत ते अक्षयी समाधान असं म्हटलेलं आहे. म्हणजे सुख समाधान या सगळ्या गोष्टी आपणाला एका वेगळ्या नजरेने पाहाव्या लागतात. आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये येणारा प्रसंग आहे, त्या प्रसंगाचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला आपल्या जीवनात येणारी प्रत्येक गोष्ट, जे जे आपण काही कर्म करतो आहे ते, त्या प्रत्येक कर्मामध्ये भोजन करत असताना आपल्या शेजारी बसलेलं कुत्रं मांजर असू दे किंवा कोणीतरी एखादी व्यक्ती श्रीमंत असेल की गरीब असेल, त्या निमित्ताने आपल्या मनामध्ये निर्माण होणारे भाव आणि सहज आपल्या हातून कुत्र्या मांजरासाठी उष्टा खरकटा घास, तर संत सज्जन सत्पुरुष योग्य व्यक्ती आपल्या शील कुल परंपरेनुसार जर पवित्र व्यक्ती आपणाला दिसली तर त्यांना आपण भोजन करण्याचा आग्रह करतो. की दातृत्व शक्ती, दान, पूजा, जप आणि ध्यान या 4 आत्मकल्याणाच्या गोष्टी आहेत. आणि ती गोष्ट जेव्हा आपणाला समजते, त्या गोष्टीशी आपण जेव्हा एकरूप होतो त्यावेळेला आपोआपच आपणाला आवश्यक असलेल्या, आपणाला हव्या वाटत असलेल्या सुखाचा, समाधानाचा आपण लाभ घेऊ शकतो. मात्र त्यासाठी सत्संगत अत्यंत महत्वाचे आहे. जेव्हा जेव्हा आपल्या जीवनामध्ये असा सत्संगतीचा प्रसंग येतो, लक्षात ठेवा, सत्संगत जरी घडली नाही तरी सत्संग करावा. म्हणजे ते कुठं काय चालू असेल ते ऐकायला जावं असंही सांगितलेलं आहे. शिवैक्य डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज आवर्जून एक दिवस गावोगावी सत्संग करत असत. आणि त्या सत्संगाच्या निमित्ताने प्रत्येकाला नामस्मरणाचं ते महत्व देत होते.
गळ्यामध्ये असलेल्या इष्टलिंगाची पूजा करण्याचं महत्व ते सांगत होते. त्याचबरोबर आजूबाजूला असलेल्या दीन दुबळ्यांची सेवा करण्याचं सुद्धा ते महत्व सांगत होते. आजकाल गोवंश आणि गोमाता सांभाळणं दुर्मिळ कठीण झालेलं आहे. अशा वेळेला गोसेवेचं महात्म्य, गोपूजेचं महात्म्य, गो घृत, गो दुग्ध, गो दधी, जे काही गाईचं दूध, दही, तूप, मध आहे, या सगळ्या पंचामृताचा हिच्यापासून एक मध वेगळा सोडला तर 5 वस्तू गाईच्याच आहेत. फक्त मध तेवढीच वेगळी गोष्ट घ्यावी लागते. नाहीतर दूध, दही, तूप हे गाईपासूनच निर्माण होणार आहे. मध आणि साखर, मधापासून साखर निर्माण होते, म्हणजे त्याचा निर्माता असलेला वेगळा आहे. एकाचा निर्माता मधमाशी आहे, तर दुसऱ्याचा निर्माता गोमाता आहे. आणि म्हणून मधमाशीला देखील अनन्य महत्व दिलेलं आहे आणि गोमातेला देखील अनन्य महत्व दिलेलं आहे. आपल्या जीवनामध्ये सर्व प्रकारचं सुख प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर आपण त्या सुखाचं मूळ काय आहे तिकडे पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सुखस्य मूलं धर्म असं म्हटलेलं आहे. आणि मग आमची धर्म परंपरा, आमचे धर्माचार, धर्म विचार हे प्रामाणिकपणे आमच्याकडून घडले पाहिजे. जेव्हा आम्ही आमच्या धर्माचं योग्य रीते अत्यंत आवश्यक त्या पवित्र गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो आणि धर्माच्या नावावर होत असलेल्या आत्मकल्याण आणि त्या कल्याणामुळे आपणाला चारित्र्याचा मार्ग सुखकर होत असतो. हे केवळ कल्याण स्वरूपी, कल्याणी रमण नाम ही कल्याण त्याच्या तिथं म्हटलेलं आहे. त्याचं महात्म्य आम्ही समजून घेतलं पाहिजे. केवळ वीज असून चालणार नाही, त्या ठिकाणी चालणारा बल्ब असला पाहिजे, चालणारा पंखा असला पाहिजे, चालणारा टीव्ही किंवा फ्रीज असला पाहिजे, तर त्याचा उपयोग आहे. अन्यथा वीज असून काही उपयोग नाही आहे किंवा ते खोकं फक्त असून काही उपयोग नाही. ते योग्य रीतीने चाललं पाहिजे. तसंच हे शरीर आहे, या शरीरामध्ये आपलं मन आणि बुद्धी वास करत आहे. त्या मनाचा विकास व्हावा, मनामध्ये एक चैतन्य निर्माण व्हावं आणि बुद्धीला सुद्धा तजेला मिळावा, या हेतूने आपण वेगवेगळे प्रयत्न करत असतो. भौतिक रूपाने मुलांना क्लासेस वगैरे लावतो, आपण वर्ग शिकायला पाठवत असतो की तुमचं या विषयामध्ये भरपूर अध्ययन झालं पाहिजे. त्याच पद्धतीने आपणाला सुद्धा ऐहिक आणि परलौकिक दोन्ही गोष्टीने सुख हवं आहे. तेव्हा या पारमार्थिक सुखाचा आनंद घेण्याकरता परमेश्वराचं स्वरूप असलेल्या गुरूंना, परमेश्वरावर निष्ठा असलेल्या भक्तांना आपण एकत्रित केलं पाहिजे आणि त्यांच्या जीवनामधल्या कोणाचा वाढदिवस असेल, कोणाचा आणखी काही नोकरीचा क्षण असेल किंवा कदाचित सहज एकत्र वेगवेगळे मित्र परिवार भेटलेत म्हणून ते बसलेले असतील. तुम्ही कोणत्याही स्थितीमध्ये असा, फक्त नामस्मरण करायला विसरू नका. तुमचं जीवन मंगल झाल्याशिवाय राहणार नाही आणि ते मांगल्य प्राप्त करून घ्यावं, तशा प्रकारची ईशसेवा घडावी आणि तशी सन्मती सद्गुरु धारेश्वराने द्यावी, अशा प्रकारची भावना व्यक्त करतो. या वाङ्मय सेवेच्या निमित्ताने आपण विशेष करून युवक वर्ग हा एक तल्लीनतेच्या भावनेने कार्यक्रमामध्ये सहभागी होताना दिसत आहे. आता आपल्या समोर काय असलेले 5, 50, 60, 70 लोक असतात, ते जरी बाजूला गेले तरी प्रत्येक वेगवेगळ्याच्या, म्हणजे मला 8 वाजता कामाला जायचं आहे, मला 12 वाजता कामाला जायचं आहे, मला 10 वाजता कामाला, या कामाला जाण्याच्या अगोदरचा एक वेळ 5-10 मिनिटं काढून जे लोक जप करतात, पारायण करतात, त्यांना निश्चितच ईश्वराची अनन्य अशा प्रकारची कृपा झाल्याचं जाणवतं आणि ती कृपा सदैव आपल्या पाठीशी राहावे
त्या कामी आपणाला दयाघन पार्वती परमेश्वर सद्गुरु धारेश्वर आणि स्थानदेवतेने ग्रामदेवतेने उचित अशा प्रकारची प्रेरणा द्यावी. आपणाला आयुर आरोग्य वाढावं, बल शौर्य वाढावं आणि जे काही उत्सव आपले आहेत त्या उत्सवाचा आजचा जरी दिवस असला तरी दीपोत्सव खंडित होत नाही, तो खंडितपणे चालू असणार आहे. आमच्या घरामध्ये त्याचा आम्ही आनंदाने पूजन अर्चन चिंतन करणार आहोत. तेव्हा तुमच्या आमच्या सर्वांच्या जीवनाला अत्यावश्यक असलेलं कल्याण आणि भौतिक रूपाने करत असताना पूजा जप ध्यान या गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. त्या आपण सर्वांनी कराव्या अशा प्रकारची इच्छा व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपणा सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि ही वाङ्मयी सेवा सद्गुरु चरणी समर्पित करतो. ओम शांती शांती शांती. सद्गुरु धारेश्वर महाराज की जय. सद्गुरु मल्लिकार्जुन शिवाचार्य महाराज की जय. भगवती जगन्नाथ महाराज की जय.